वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले सच सच MDH. मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं आज अनावरण होतं आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः माजी आमदार वैभव नाईक आहेत. साहेब, आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळ्याचं अनावरण होतं आहे. काय प्रतिक्रिया? छत्रपती शिवाजी महाराजांचं नव्याने उभारलेल्या पुतळ्याचं काम अत्यंत चांगलं झालेलं आहे. अत्यंत जाणकार आणि अनुभव असलेल्या मूर्तिकारांना हे दिल्यामुळे हे काम अत्यंत चांगलं झालेलं आहे आणि मूर्ती आज त्याचं उद्घाटन होतं आहे. त्याबद्दल आम्हाला पण अभिमान आहे आणि आमच्या पण शुभेच्छा. परंतु गेल्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा भ्रष्टाचारामुळे कोसळला होता असं आमचं म्हणणं होतं आणि वारंवार ते सिद्ध पण झालं होतं. आणि घाईगडबडीने तो पुतळा उभारला आणि त्यामध्ये जे दोषी अधिकारी होते, आता PWDचे कार्यकारी अभियंत्यांच्या देखरेखीखाली हे काम सुरू होतं. ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं ते आज जे मूर्तिकार होते त्यांना अटक झाली, ते सुटलेत. परंतु या सगळ्यांना दोषींवर जे अधिकारी असतील, ठेकेदार असतील, ह्यांच्यावर मात्र कारवाई झाली नाही आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आणि तो भ्रष्टाचार लपवला आहे. परंतु आज नवीन उद्घाटन होतं, ह्याचं मात्र निश्चित चांगलं आहे, कौतुक आहे. परंतु गेल्यावेळी जे अधिकारी होते त्याच अधिकारी आता काही मंत्र्यांचे OSD भ्रष्टाचाराचे आरोप असलेले काही अधिकारी आता OSD म्हणून मंत्र्यांकडे राबवत आहेत. त्यामुळे भ्रष्टाचाराला या सरकारचा पाठिंबा आहे की काय? कारण दीड वर्ष झालं दोषींवर कारवाई करून म्हणून सांगणार आणि कोणावरच कारवाई केली नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक कोसळल्यानंतर जी महाराजांचा अपमान झाला, शिवप्रेमींचा अपमान झाला, त्यांना मात्र पूर्णपणे मोकळं सोडलेलं आहे. तर तुम्ही आता म्हणालात की जो भ्रष्टाचार झाला म्हणजे त्याच्यामध्ये जे OSD आहे ते आता मंत्र्यांचे OSD आहेत असं तुम्ही म्हणताय. नेमकं कोण आपल्याला माहिती आहे? नाही, कार्यकारी अभियंता सर्वगोड होते, हे त्यावेळी ह्याचे हे होते कार्यकारी अभियंता होते, त्यांच्या देखील काम झालं आणि ते आता काही मंत्र्यांचे OSD आहेत असं आम्हाला समजलं आहे. आणि त्यामुळे ज्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला किंवा त्या लोकांचे भ्रष्टाचाराचे संगमर होते अशा लोकांना आता पदोन्नती दिली की काय, किंवा त्यांना भ्रष्टाचाराचा सन्मान केला की असा प्रश्न आहे. सर, हा पुतळा जो आहे 100 वर्ष टिकेल असं पुतळ्याचं म्हणजे राम सुतार यांनी जो पुतळा बनवला आहे त्यांनी सांगितलं आहे. काय सांगाल आपल्याला? नाही, निश्चितपणे राम सुतार हे अनुभवी मूर्तिकार आहेत आणि ज्या पद्धतीने काम सुरू होतं त्यामुळे हा पुतळा 100 वर्षापेक्षा जास्त टिकेल आणि अत्यंत सुबक मूर्ती केलेली आहे. परंतु गेल्यावेळी जो पुतळा झाला होता तो आज जे आम्ही आंदोलन केलं हे झालं त्यानंतर आता चांगल्या अनुभवी माणसाकडे दिलं, तेच पहिल्यांदा का नाही केलं? त्यामध्ये कोणते लागेबंद होते ह्याचा कुठे ते तपास झाला पाहिजे असं आमचं म्हणणं होतं. आणि 200 वर्ष पण म्हणजे 200 किलोमीटरच्या वाऱ्याच्या वेगाने सुद्धा देखील हा पुतळा म्हणजे सक्षमपणे तिथे उभा राहू शकतो असं देखील त्यांनी सांगितलं आहे. नाही, पुतळ्यात एवढा मोठा पुतळा बनताना तो वेगाचा अंदाज घेणारा होता. परंतु गेल्यावेळी पुतळा हा तकलादू होता कारण ते भ्रष्टाचारानंच माखलेला होता आणि त्यामुळे गेल्यावेळीच्या मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं की वाऱ्याच्या वेगा वाढल्यामुळे, परंतु असा वाऱ्याचा वेग कुठे वाढला नाही. परंतु हा पुतळा मात्र सगळ्या ह्याच्यामुळे आणि राम सुतारांबद्दल आम्ही जी आम्हाला त्यांच्यावर माहिती आहे त्यामुळे ते सगळ्या बाबतीत चांगला पुतळा केला असा आमचा पूर्ण विश्वास आहे. नक्की नव्याने जो उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा नक्कीच चांगला असेल आणि वाऱ्याच्या वेगाला देखील चांगल्या प्रकारे तोंड देईल असं वक्तव्य माजी आमदार वैभव नाईक यांनी केलं आहे. कॅमेरामन सुनील काटकरसह अनंत पाताडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. MDH चणा मसाला. आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने. MDH